दोन्ही संघाला आणखीन एक विनंती असेल की आपला एक सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची इथं नावांमध्ये गफलत होणार नाही, धावांमध्ये गफलत होणार नाही. त्यानंतर तुमची कोणतीही जर प्रश्न असतील की तुमची कुठली बाजू इथं कोणती बाजू ऐकली घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चार षटकांचा हा सामना BCC सारळ विरुद्ध बापदेव राजनखार दोन संघांमध्ये सामना लढत होतीये. चार षटकांचा सामना 2 वाजून आपण विचार केला तर 15 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये इथं तुम्हाला 3 षटकं समाप्त करायची आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज दर्शन. कुणाल आणि दीपराज अशी जोडी मैदानावरती आले आहे. दोन वाजून 16 मिनिटं झालीत. पहिला चेंडू इथे टाकला जातोय. पहिला चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. चेंडू आमंत्रण दिलं होतं, फलंदाजानं आमंत्रण स्वीकारलंय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावांची कमाई केली आहे. पुन्हा एकदा स्लोवर स्वरूपातला चेंडू, काय नेत्र दीपक फटका. चेंडूला पाठवलंय कव्हर पॉइंट रिजनच्या वरून. शॉट ऑफ द डे नक्कीच म्हणावं लागेल या फटक्याला. काय नेत्र दीपक स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू बॅटची एज घेऊन ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन रिजनला. येत्या 4 धावा. आक्रमण आणि आक्रमण आपण पाहतोय फलंदाजाकडून केलं जाते. 3 चेंडूंमध्ये 16 धावांची कमाई त्याच्याकडून केली जाते. त्याला माहिती आहे पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि ह्या षटकामध्ये जितक्या अधिक धावा जमवता येतील तितकी चांगली गोष्ट असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला कट केलं जातंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप कव्हर रिजन मारून. आकर्षक आणि खऱ्या अर्थानं धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे बापदेव राजनखार संघाकडून. जिथं पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले, त्यानंतर आपण पहिले 2 चौकार मात्र आलेत. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. लाईन आणि लेंथ त्याला ते मात्र ऍडजस्ट करावी लागणार आहे, कारण जिथं आपण विचार केला ना 4 चेंडूंमध्ये 20 धावा आल्यात, इथं मात्र बॅटची एज यष्टी रक्षकाकडून चूक झाली होती. अंततः आपण पाहिलं झेल टिपला गेलाय, फलंदाज झालाय बाद.
क्षणभंगुरतेचा श्राप असतो आणि खऱ्या अर्थानं 4 चेंडूंवरती आपण जिथं फक्त आक्रमकता पाहिली ना, 5व्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलं. शेवटचा चेंडू या षटकातील. दर्शनच्या गोलंदाजीवरती मात्र आपण पाहिलं ना, पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त आक्रमण केलं गेलं होतं. खऱ्या अर्थानं धावा लुटल्या गेल्या होत्या. शेवटचा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथं टाकला जातोय. पंचांकडून इशारा आलाय, लीगल डिलिव्हरी आपण मैदानावरती पाहतोय टाकली जाते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाची सांगता निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावांवरती एका फलंदाज बाद असं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. ते म्हणजे बापदेव राजनकार संघाचं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आणलं जातंय. ओमकाराला गोलंदाजी करण्यासाठी क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच असं म्हटलं जातं, जेव्हा सगळं संपून गेले ना, तेव्हाच एक खरी वेळ असते, ती म्हणजे नवीन काहीतरी सुरुवात करण्याची. नक्कीच असं वाटलं होतं कुठेतरी खराब झालंय, कारण धावा जर आपण पाहिल्या ना तर 20 धावा जिथे 4 चेंडूंमध्ये आल्या होत्या, असं वाटलं काहीतरी अडचणीत आलाय BCC सारळ संघ. आणि तिथं मात्र कुठेतरी उमेद जागी झाले गोलंदाजाकडून. फलंदाजाला चांगला चेंडू टाकला गेला, फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर चांगलं इथं कमबॅक केलं जातंय. ओमकार आलाय. चला मित्रांनो, 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं समाप्त करायचे. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. चांगला चेंडू, खोलवर चेंडू टाकलाय. आपण पाहिलं ना तर या चेंडूवरती फलंदाज चेंडूच्या लाईन आणि लेन पर्यंत पोहोचलेला नाहीये. जागेवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र निर्धाव चेंडू नाही तर षटकाची सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना, चेंडू खेळण्या मर्यादे बाहेरचा होता. फलंदाजापासून खूपच बाहेरच्या दिशेला इथं चेंडू टाकला होता. एक अवांतर धाव इथं धावफलकावरती जोडली जाते. आणि आता मात्र नजाकत भरा स्ट्रोक आलाय. चेंडूला पाठवले डीप टर्मॅन वरून 4 धावांसाठी. चेंडूचा विचार केला ना तर कटर चेंडू होता, स्लोवर चेंडू होता आणि फलंदाजाकडे हा स्ट्रोक खेळण्यासाठी भरपूर टाइम सुद्धा इथे होता. पुन्हा एकदा काय गोलंदाजी चालू आहे. एखादा चेंडू खराब येतोय ना तर एखादा चेंडू आपण इथं पाहतोय काय अप्रतिम टाकला जातोय. फलंदाजाला मात्र ह्या वेळेला जागेवरती उभं केलं होतं. आणि टायमिंगचा जर आपण विचार केला ना तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुल शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो ना तो म्हणजे रोहित शर्मा. त्याच्याकडे अफलातून टायमिंग आहे. या वेळेचा रिव्हर्स स्वीपचा फटका. 6 धावा आल्यात 6. DJ आता मात्र कलामकता दाखवली गेलेली आहे फलंदाजाकडून. आमच्याकडे सुद्धा क्लास आहे. पुन्हा एकदा मिस टाइम केला जातोय. काय गोलंदाजी. एक चेंडू जर आपण पाहिला ना तर पहिल्या चेंडूवरती कोणती धाव आली आहे, त्याच्यानंतर पाहिलं तर एक अवांतर धाव आली, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतरचा चेंडू निर्धाव, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर निर्धाव चेंडू टाकला गेला. या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल केला होता शॉर्ट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून जोपर्यंत येईल तोपर्यंत फलंदाजाकडे तितकासा टाइम होता. 2 धावा त्यांनी व्यवस्थितरित्या इथं पूर्ण केल्या गेल्यात आणि दुसरं षटक इथं समाप्त झालंय.
33 धावा झाल्या, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर दर्शनवरती आक्रमण केलं गेलं होतं. त्यानंतर ओमकार आला होता. कुठंतरी वाटलं होतं की ओमकार पहिल्या 2 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ओमकारवरती सुद्धा आक्रमण केलं गेलं. आता मात्र एक अनुभवी गोलंदाजाकडं गोलंदाजीची धुरा सोपवली जाते. तिसऱ्या षटकासाठी इथं त्याला प्राचारण केलं जातंय प्रशांतला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी डीजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय रूम बनवला जातोय. शफल झालाय ऑफ साईडच्या दिशेला. त्याच पद्धतीत चेंडू खेळायचा होता. मात्र गोलंदाजानं हे आधी ओळखलं होतं. फलंदाज पुन्हा एकदा प्रेडिक्टेबल झालाय रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी. आणि आता मात्र गोलंदाजानं लाईन आणि लेंथ बदलली आणि निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार आपण पाहतोय ना या एकाच दिशेला एकाच वेने मात्र धावा बनवल्या जातात फलंदाजाकडून. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपण सुद्धा पाहतोय. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती षटकार आला ना त्यानंतर मात्र गोलंदाजाकडून 2 चांगले चेंडू टाकले जातात. 40 धावा, एक फलंदाज बाद. स्कोर कार्डवरती धावा आल्या तर तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. आता मात्र समोर उडवलाय चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन वरून सीमा पार. षटकार. त्यावेळेला जर आपण पाहिलं ना मिडल ऑफ द बॅट झाला होता चेंडू. ज्या वेळेला चेंडू बॅट मधून निघाला ना त्यावेळेला त्या चेंडूवरती 6 धावा लिहिल्या होत्या. आता मात्र स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, कटर चेंडू आपण पाहिला. खऱ्या अर्थानं चेंडू खेळण्याच्या खूपच मर्यादेपेक्षा बाहेर होता. वाईट चेंडू आपण मैदानावरती पाहतोय टाकला जातोय. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. वाईट चेंडू आलाय. फुल टॉस चेंडू होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नामध्ये इथं यश येत नाहीये. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. एका धावेचं कन्व्हर्जन दुसऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये मात्र फलंदाज झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. डीजे. न्यू बॅटर्स हर्ष आलाय फलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं खेळणं बाकी. त्या वेळेचा फटका चेंडूला पाठवलाय सीमा पार आलाय षटकार.
होतं ना तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. मोमेंटम शिफ्ट केली जाते. या षटकाचा जर आपण विचार केला ना तर 3 षटकार या षटकामध्ये लगावले गेलेत आणि 21 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 54 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट रिजन वरून 4 धावांसाठी डीजे. गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती कुणालवरती आक्रमण केलं जात आहे. 58 धावा धावफलकावरती आल्या. एक मोठ्या टोटलच्या दिशेला आपण पाहिलं ना तर पापदेव राजनकार संघ पुढे जाताना पाहतोय. पुन्हा एकदा प्रेडिक्टेबल झाला होता तो त्याच दिशेला तो शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहिलं ना तर थोडी गोलंदाजानं इथं मात्र दिशा चेंज केली होती. खोलवर टाकलेला हा चेंडू पाहिला आणि खऱ्या अर्थ फलंदाज मात्र इथं मिस झालेला आहे आणि चेंडू विसावलाय यष्टी रक्षकाच्या हातात. या वेळेला आपण पाहिलं ऑफसाईडच्या दिशेला शफल झाला होता आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न फलंदाज झालाय. रन आउट मध्ये बाद डीजे. धामा जमवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती जिथं आपण पाहिलं ना एक चौकार आला होता त्यानंतर 2 चेंडूंवरती कोणती धाव येत नाहीये. आणि मात्र आधीच्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. चेंडू बॅटची एज घेतले का खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर लगातारचे 3 चेंडू इथं निर्धाव आलेत. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण जिथं तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना 20+ धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी ओमकाराला 13 धावा त्याने खर्च केल्या आणि आता मात्र चांगलं षटक चालू होतं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाला नजर लागली की काय चेंडूला पाठवलंय सीमा पार 6 धावा. फलकावरती आल्यात. चांगलं टोटल म्हणावं लागेल 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांचा सामना जिथं आपण पाहतो ना 50+ धावा जितक्या होतील तितक्या आपण नक्कीच चांगली धावसंख्या म्हणतो. या वेळेला खुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. डीजे 70 धावा झाल्यात. 71 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे BCC सारळ संघाला.
तत्पूर्वी एक विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. BCC तीनवीरा संघ आणि शिवछत्रपती किहीम दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी एक इथं बदल केला जाईल. मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र कपिल सर यांना. धन्यवाद. आता निश्चितपणे दर्शन कडवे जो मागील मॅच मध्ये अयशस्वी झाला होता त्याला आता फॉर्म मध्ये येणं हे गरजेचं आहेच, पण तो धावा बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. सुतारपाडा गावचे सन्माननीय मयूर गावण आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचे आहेत. आमचे हाशिवरे गावातील समालोचक मित्र अगदी बरेच वर्ष टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या बालवीरच्या क्रीडांगणावर जिथे जिथे जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा अगदी हिंदी भाषेवर चांगली पकड असणारे विलासजी पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निश्चितपणे आम्हाला समालोचन कक्षामध्ये ते नेक्स्ट इनिंग मध्ये जॉईन होतील. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुतारपाडा गावचे मयूरजी गावण हे आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की लगेचच तुम्ही आमच्या मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे आणि स्पर्धेची सुद्धा. सो डेफिनेटली पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बापदेव रांजणकर या संघाचं मी विशेष कौतुक करेन, कारण दिलेल्या वेळेमध्ये अगदी समोरील संघ लेट आलेले असून सुद्धा त्या संघाने खूप चांगलं सहकार्य या शिवा चषकामध्ये केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. 71 धावांचं टार्गेट. दर्शन कडवे स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळला. दीपराज चेंडू खाली आहे. पायाने चेंडू अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल 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 निश्चित होईल आणि पूर्ण सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं पाहिलं गेलं तर बापदेव रांजणकर संघ म्हटला की कुणाल पाटील, हर्ष, दीपराज, त्यानंतर असे बरेचसे खेळाडू, मग त्यांमध्ये सर्व खेळाडूंची नाव आपण घेऊयात. BCC सरळ संघ म्हटला की दर्शन कडवे या खेळाडूने या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. तो आता काय करतो हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळी पहा बॉल आणि त्यामधील गती ही खूप कमी होती. डीप मिड विकेटला वाईड ऑफ द डीप मिड विकेट क्रीज तिथे क्षेत्ररक्षण आहे दीपराजचं. सो डेफिनेटली पुन्हा एकदा दीपराजला मोठी धाव घ्यावी लागलेली आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आणि 2 धावांच्या मदतीने 4 धावा स्कोर कार्डवर. धावा येणं फार गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने मागील पहिल्या सत्रामध्ये मागील 2 ओव्हरमध्ये म्हणजे मी तिसऱ्या आणि चौथ्या षटकाचा उल्लेख करेन की त्या ओव्हरमध्ये धावा बरसल्या होत्या आणि तशा धावा बरसणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेता येईल का दर्शन कडवेला येणाऱ्या 4 बॉलमध्ये पाहणं मोठा औत्सुक्याचं असणार आहे. यावेळचा बॉल लोवा फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक संकेत आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. जो विकेट हवा होता, जे गरजेचं होतं आणि जे आवश्यक होतं ते मिळालंय बापदेव रांजणकर संघाला. दर्शन कडवे इज गॉन. कुमार डीसे मास्टर बघा
बऱ्याचशा प्रीमियर लीग सध्या अलिबाग तालुक्यामध्ये येत आहेत, येणार आहेत, यायच्या आहेत. फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत प्रीमियर लीग होणार आहे. सो गावच्या संघाकडून तुम्ही पहिलं चांगलं खेळा, देन तुम्हाला पीक केलं जाईल एखाद्या संघामध्ये आणि तिथे सुद्धा चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. संघ बांधणी ही फार महत्त्वाची असते. त्याच वेळेला आता दर्शन कडवे बाद झाल्यानंतर प्रसाद मैदानामध्ये आलेला आहे. प्रसादला आता चांगले प्रसाद द्यावे लागतील, कारण संघ अडचणीमध्ये आहे. देवाला साकडं घातल्यानंतर, देवाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर अगदी पुजारी सुद्धा आपल्याला एखादा प्रसाद देतात. तशा पद्धतीचा हा प्रसाद गोलंदाजाला प्रसाद देईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. जिथे धावा 4 आहेत, एका विकेटचं पतन झालेलं आहे, 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे पॉवर प्ले मधील. पाहूया काय घडते. डावखुरा फलंदाज आहे, नंदनवन ठरलं जातं. यावेळचा सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक दीपराज चेंडू खाली पोहोचलाय, कॅच पकडली जाते. लगातारचा दुसरा झटका बीसीसी सरळ संघाला. फलंदाज बाद. मास्टर पहिल्या 2 चेंडूंवर 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या आणि तदनंतरच्या काळामध्ये दोनही फलंदाजांनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे दोघेही अपयशी ठरलेत. मग आलेला फलंदाज प्रसाद तो सुद्धा बाद झाला. मागील चेंडूवर दर्शन कडवे बाद झाला होता. त्यामुळे संपूर्ण संघ अडचणीत आहे. अडचणींचा सामना करत असताना धावसंख्येचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. 71 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पार करत असताना आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पडझड झालेली आहे ती धडपड अगदी अंगी किंवा त्या धडपडीचं टेन्शन न घेता बेभान होऊन फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा एक डावखुरा बाद झाल्यानंतर दुसरा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ओमकार कडवे मैदानामध्ये आलेला आहे. यावेळचा बॉल सरळ ऑफ स्टंपच्या दिशेला किंवा ऑफ साइडच्या दिशेला खेळलेला. आदित्य चेंडू खाली आलेला आहे. इथे चांगला फेकी, चांगला थ्रो, गॅदर सुद्धा केला होता. स्टंपला लावत असताना कुणालने चुकी केलेली आहे. सो आता फिल्डरची इथे चुकी आहे की नाही, तर मी म्हणेन नाही फिल्डरची चुकी. थ्रो चांगला फेकला होता, हातात घेतला होता. स्टंपला लावत असताना कुणालने तिथे चुकी केलेली. बट इट्स ओके, होतं, चुका होतात आणि त्या चुकांमधून तुम्हाला शिकण्यास सुद्धा फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल सुतारपाडा गावचे मयूरजी गावण हे इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील बॉल शेवटचा या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. धीरज खेळतोय, पंचांकडे अपील झालाय आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 2 विकेट्स अशा पद्धतीचा धाव फलक स्पीड अप करायचा आहे. बापदेव रांजणकर संघ कोणताही टाइमपास करू नका ही एक विनंती असेल, कारण खूप डिले झालेला आहे आणि आपल्याला मोस्ट ऑफ मॅचेस कंप्लीट करायच्याच आहेत. त्यामुळे ही दक्षता आणि ही खबरदारी सर्व खेळाडूंनी घेतली तर फार बरं होईल. मैदानामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर आदित्य आपल्याला पाहायला मिळू शकेल. आदित्य या गोलंदाजाने सुद्धा चमकदार कामगिरी केलेली आहे. सन्माननीय विलासजी पाटील यांना मी विनंती करतोय की सुतारपाडा गावचे मयूरजी गावंड इथे आलेले आहेत आणि त्यांचा मानसन्मान इथे करायचा आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि तुमची उपस्थिती या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची, मोलाची आणि फायदेशीर साबित होऊ शकते. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदित्य गोलंदाजी मार्कवर आलाय. 5 धावा जिथे आहे तिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे लेफ्ट हँडर बॅटरसाठी. शॉट थर्ड मॅन गलीमध्ये क्षेत्ररक्षक मयूर गावंड सुतारपाडा यांच्याकडून या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर चला आता फिल्डिंगची व्यूहरचना बघूया की शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे आणि अशा वेळेला शॉर्ट कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल
बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालेला आहे, कदाचित बॉल कॅरी झाला नाहीये विकेट किपर पर्यंत, असं काहीतरी चित्र पाहायला मिळालं. परंतु गोलंदाज आदित्यने टाकलेला पहिलाच बॉल जबरदस्त होता. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. अगदी महात्मा गांधी विद्यालय एंड कडून, ज्या विद्यालयाने बरेचसे विद्यार्थी घडवले, घडवत आहेत, घडवणार आहेत, आणि त्या एंडने गोलंदाजी करत असताना आदित्यने टाकलेला हा बॉल खराब आहे. क्षेत्ररक्षक आहे, आडवेल, रोखेल, थांबवेल, आणि ते गरजेचं असताना सर्व काही केलेलं आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. धावसंख्या पुढे जाते 6 धावसंख्या, आणि अशा पद्धतीची ही सुस्ती वाली मॅच कदाचित झोप उडू शकेल का बापदेव रांजणकर संघाची, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. परंतु कुणाल आणि संपूर्ण टीम आणि त्यांनी केलेली जबरदस्त कामगिरी, हे सुद्धा या स्पर्धेतील एक वैशिष्ट्य सुद्धा त्यांच्यासाठी मानलं जाईल. कदाचित हा सामना जिंकल्यानंतर बक्षीसपात्र फेरीमध्ये किंवा बक्षीसपात्र राऊंडसाठी ते जाऊ शकतील. पाहूया काय घडते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर आहे, जिथे 8 चेंडू समाप्त झाले, 6 धावा, आणि आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, सो एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, कारण बॉल खूप कमी गतीने त्याच्यापर्यंत पोहोचला होता. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागलेली आहे, कारण संडे फंडे असं आपण म्हणतो, आणि निश्चितपणे येणाऱ्या शनिवारी रांजणखार गावामध्ये शूटिंग बॉलचा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी महाराष्ट्रातील टॉपचे 12 संघ तुम्हाला तिथे खेळताना पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेगला तुषार आहे, तुषारने चेंडूला अडवलाय. पुन्हा एकदा एका धावेची भर पडते, धावसंख्येमध्ये 1ची ॲडिशन, आणि धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. तसं पाहिलं गेलं तर या अलिबाग तालुक्यामध्ये बरेचसे खेळ खेळले जातात, त्यापैकी एक शूटिंग बॉल खेळ जो रांजणखार या गावासाठी जाणलं जातं की चांगला खेळ ते खेळत असतात. यावेळचा बघा कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच मंथन टाकी नाराज. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 9 धावा स्कोर कार्डवर, जिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. शांत आणि संयमी सुरुवात, आणि पण सेकंड इनिंग मध्ये 71 धावांचं टार्गेट असताना अशा पद्धतीची सुरुवात अपेक्षित नव्हती बीसीसी तिनविरा संघाकडून. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॉलर, आणि अगदी आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलला पार करून चेंडू क्षेत्ररक्षक संकेतच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा सिंगल आलेली आहे. इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा असं आपण नेहमी म्हणतो, पण ते करत असताना गोलंदाज किती कसबतेने गोलंदाजी टाकतोय, आणि ज्या वेळेला फलंदाजांवर प्रेशर आहे त्या प्रेशरमध्ये फलंदाजाला शॉट सिलेक्शन करत असताना थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागत असताना यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळलाय, ठोकलाय, भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6. ओव्हर नंबर 2 समाप्त झालेले आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट्स. या ओव्हरमध्ये धावा आल्या, पण खूप कमी गतीने आला. ज्या आवश्यक होत्या किंवा जितकी धावगती आवश्यक होती, 12 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. सो तोडफोड आणि प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं फार गरजेचं राहणार आहे. मग आता तुम्हाला युवराज सिंगला आठवावं लागेल, कारण 2007च्या विश्वचषकामध्ये ज्या वेळेला अँड्रो फ्लिंटॉपने ज्या वेळेला चुकीचे शब्द त्याच्या विरोधामध्ये वापरलेले असताना स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. पण या वेळेला दीपराज सांगतोय की मला जरी लेट गोलंदाजीसाठी बोलवलंय, परंतु मी माझे गोलंदाजी मधला क्लास दाखवेन, आणि या वेळेला विकेट प्राप्त करतोय फलंदाज बाद. विश्वचषकाचा जो वन डेचा स्क्वॉड बनला जात होता, तेव्हा त्या स्क्वॉड मध्ये रोहित शर्माची एंट्री झाली नव्हती किंवा त्याला त्या स्क्वॉड मध्ये समाविष्ट केलं नव्हतं. पण तदनंतरच्या काळामध्ये 2013ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी आली, आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ॲज अ ओपनर म्हणून खूप चमकदार कामगिरी रोहित शर्माने करून दाखवली होती. वळूया त्या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित करूया. पण या वेळचा बॉल कदाचित वाईड बॉल असू शकेल, आणि पंच हेच सांगताना आपल्याला पाहायला मिळतात.
रोहित शर्मा ज्या वेळेला स्टार्टिंग करिअर मध्ये होता आणि ज्या वेळेला तो बॉल मारायचा अगदी खूप गतीने बॉल जायचा आणि आजही सर्व रोहित शर्माचे फॅन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे रोहित शर्मा मैदानावर आला की अगदी प्रेक्षक ओसंडून मैदानावर जात असं. यावेळचा बॉल पहा, दीपराज पाटील सुद्धा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. अगदी या रांजणकर संघासोबत अगदी 10 ते 12 वर्ष तो क्रिकेट खेळत आहे आणि त्या 10 ते 12 वर्षांमध्ये त्याने आपल्या परफॉर्मन्समध्ये कधीही कमी पडू दिलेले नाहीये. दिवसेंदिवस त्याचा खेळ एक पॉइंटने का होईना तो अगदी बहरताना किंवा वाढताना किंवा चांगला होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळचा बॉल मोठा फटका मारण्याचा अजिंक्यने प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सोनलने यावेळेला झेल सोडलेला आहे. आदित्य डीप मिड विकेट मधून बॅकअप देतोय. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, पण कॅच सोडले त्याचा फायदा होईल की नाही या गोष्टींवर टिप्पणी करण्यापेक्षा आता स्ट्राइक एंडला आलेला ओमकार कडवे ज्याने मागील ओव्हरमध्ये एक षटकार ठोकला होता, अजून एखादे 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील का, हा मोठा प्रश्न आहे. पाहूया काय घडतंय. डावखुरा फलंदाज आहे, सो डेफिनेटली एक वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग, एक आगळी वेगळी फिल्डिंगची सजावट दीपराजची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनला तैनात आहेत जोपर्यंत हातचं सोडून पलट्याच्या मागे लागणं तसं काहीतरी पाहायला मिळालं. पण इट्स ओके. बट 19 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये निश्चितपणे काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकेल. यावेळी बघा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झालेले आहेत, तर चेंडूला अडवतील, थांबवतील, रोखतील, अडवतील तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल जिथे 20 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 3 विकेटचं पतन झालेलं आहे आणि तिसरं षटक आणि त्यामधील हा अंतिम बॉल. 17 बॉलमध्ये 20च धावा बनवल्यात आणि 3 विकेट्स. कौतुक करावं लागेल बापदेव रांजणकर संघाचं. यावेळेला सरळ बॅक टू द बॉलर खेळला होता, अडवला, पण यावेळेला पहा रनआउट स्वरूपात कदाचित फलंदाज बाद होऊ शकेल. हा निश्चितपणे अजिंक्य बाद झालेला आहे आणि 3 षटकांच्या नंतर फक्त 20 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये बीसीसी सारळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट सर्व खेळाडूंसाठी का महत्वाचं आहे, कारण ग्रामीण क्रिकेट मधून तुम्हाला काही पैसा मिळत नाही किंवा तुम्हाला कमवण्याचं साधन नाही आहे की ग्रामीण क्रिकेट, पण ग्रामीण क्रिकेट हे गावच्या नावासाठी खेळलं जातं. आज ज्या वेळेला एखाद्या देवाचं नाव त्यानंतर गावाचं नाव ज्या वेळेला घेतलं जातं किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये या संघाने इथे इथे चांगली कामगिरी केली किंवा त्यांनी चषक जिंकला किंवा त्या गावातील खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज घेतली, बेस्ट बॉलर घेतला, बेस्ट बॅटर घेतला, आडवा बॅटने खेळत असताना यावेळचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप रिजनच्या मध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने मोठी झेप घेतली होती. न्यू बॅटर प्रशांत मैदानामध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल शेवटची ओव्हर आणि त्यामधील पहिला बॉल. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. विकेटच्या बिहाइंड फिल्डिंग करणं फार कठीण असतं. गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं हे ग्रामीण क्रिकेट आणि या ग्रामीण क्रिकेट मधून झाला चांगला तर परफॉर्मन्स चांगला झाला तर निश्चितपणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून तुमची निवड होते. मग तिथे तुम्हाला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी एक विशिष्ट मानधन मिळतं. हारणं जिंकणं राहिलं बाजूला, पण तुम्ही तिथे खेळण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला वेगळं मानधन मिळतं आणि त्या मानधनासोबत जिंकलात तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं बक्षीस सुद्धा मिळतं. सो अशा पद्धतीचं क्रिकेट आहे. 3 बॉल संपलेले आहेत आणि यावेळचा बॉल पहा. ज्या वेळेला गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आतमध्ये आला असल्या कारणाने शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपण पाहिलेला आहे. हर्षची गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. आपटलेला बॉल आकाशामध्ये उंच 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 चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अरे अरे देवा देवा, ही काय झालं. आणि तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
आणि राजा शिवछत्रपती किहीम असा नेक्स्ट मॅच होणार आहे. सो डेफिनेटली दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यावेळी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीवर घरंगळत बॉल अगदी आरामात पद्धतीने लोळत 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 अगदी संकेतच्या दिशेने आलेला. तिथे मात्र संकेतने अडवलाय बॉलला. एकच रन आलेली आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर काय घडणार? ऑलमोस्ट 99.999% बापदेव रांजणकर संघाने सामना जिंकलाय. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, परंतु लेग स्टंपला सोडून जाणार होता. सो पंचांनी वाईड बॉल दिलेला आहे. आता का असा चेंडू का टाकला? एक्स्ट्रा एनर्जी खर्च करायचा आहे तिथे. मात्र कुणाल सुद्धा नाराज असेल, अरे चल लवकर जाऊ दे बाहेर, रिलॅक्स हो, जेवून यायचं असेल कुणालला सुद्धा. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. सरळ खेळलेला आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण तिथे नाहीये. असतं तरी फायदा झाला असता की नाही या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा बापदेव रांजणकर संघ हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतोय. आता पहा, सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी एक खुशखबर. विहान 11 पुरस्कृत जय हनुमान सुतारपडा आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा BCC तिनविराच्या मैदानावर होणार आहे.